देवळा तालुक्यात अवकाळी पाऊस, गारपिटीसह शेती पिकांना मोठा फटका। तालुक्यातील पूर्व भागात गुरुवार दिनांक 19 मार्च रोजी दुपारी 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास अचानक वातावरणात मोठा बदल होऊन जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही भागात गारांचा जोरदार मारा झाल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली। चिंचवे, कुंभारडे, गिरणारे, सांगवी, वराळे, तिसगाव, उमराणे, दहिवड, फुलेनगर व परिसरात या अवकाळी पावसाचा मोठा परिणाम दिसून आला। अचानक आलेल्या गारपिटीमुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। विशेषतः कांदा, मका, गहू, भाजीपाला तसेच फळबाग पिकांना मोठा फटका बसलाय। अनेक शेतांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने पिके आडवी पडली असून उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते। विशेषतः कांद्याच्या बियाण्यासाठी तयार केलेले तुकडे पूर्णतः नष्ट झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। आधीच बाजारभाव घसरलेले आणि उत्पादन खर्च वाढलेला असताना या नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिक भर टाकली आहे। या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। शेतकऱ्यांची भावना व्यक्त करताना एका शेतकऱ्याने सांगितले, अचानक आलेल्या गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला। S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।